अनंत टी दे रिफ्रेश हमी। आता आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर, जे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। तर संदेश भाई, काय सांगाल एकंदर आपल्या प्रचाराचा जो धडाका आहे तो कशा प्रकारे सुरू आहे? खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये व्यक्तिगत गाठीभेटी घेणं, प्रत्येक तालुका नेणं, अशा प्रकारचं काम सुरू आहे। वैभववाडी तालुक्याचा दौरा पूर्ण झाला आहे। कणकवली तालुक्याचा काही भाग शिल्लक आहे। देवगड तालुक्यामध्ये आता सतत 4 दिवस हा दौरा या ठिकाणी सुरू आहे। काल मी देवगडच्या त्या विजयदुर्ग त्या पट्ट्यामध्ये होतो। आता मी आज शिरगाव, तळेबाजार अशा पद्धतीने या भागामध्ये फिरतोय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा या निमित्तानं मिळतोय, आशीर्वाद मिळत आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारीखला प्रत्येक बूथवर मोठं मतधिक्य हे शिवसेना महाविकास आघाडीला त्या ठिकाणी होईल आणि 23 तारीखला या मतदारसंघावर शिवसेनेचा महाविकास आघाडीचा भगवा फडकेल। खरं तर एक भगवं वादळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये एक परिवर्तनाचं एक वारं या मतदारसंघामध्ये आहे आणि ही जी काय प्रस्थापित लोक आहेत, ही जी काय भ्रष्टाचारी लोक आहेत, ही जी काही घराणेशाही आहे, या सगळ्याच्या विरोधामध्ये जनता यांना कंटाळलेली आहे आणि जनतेला एक सक्षम पर्याय हवा आहे आणि तो पर्याय म्हणून संदेश पारकरकडे त्या ठिकाणी जनता या मतदारसंघातील विश्वासाने पाहते आणि एक वेगळा इतिहास या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं मतदार घडवतील आणि जे माझ्या विरोधामध्ये जे आमदार नितेश राणे म्हणून उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची जी पैशाची जी मस्ती आहे, सत्तेची गुर्मी आहे, ही गुर्मी लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उतरवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। नक्कीच, पण आपण असं काय विजन घेऊन लोकांसमोर जात आहे त्याबद्दल काय सांगा? खरं तर गेली 35 वर्ष मी जनतेमध्ये आहे। अनेक जबाबदाऱ्या जनतेने ज्या ज्यावेळी दिल्या त्या जबाबदाऱ्यांना पदांना न्याय देण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न केलेला आहे। मी कणकवली शहराचा सरपंच होतो, मी कणकवलीचा नगराध्यक्ष होतो, सिंचन महामंडळावर उपाध्यक्ष होतो, अनेक पदं मी भूषवलीत आणि आज मी या शिवसेनेचा या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे। ज्या ज्यावेळी लोकांवर अन्याय झाले त्यावेळी ते प्रश्न हातामध्ये घेऊन रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरुद्ध, या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं आणि नुसतं आवाज नाही तर त्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून जनतेला त्या ठिकाणी एक विश्वास आहे की संदेश पारकरांसारखं एक सर्वसामान्य नेतृत्व, त्या नेतृत्वाच्या हातामध्ये जर सत्ता दिली, त्याला जर अधिकचे अधिकार दिले, जर या मतदारसंघाचा आमदार बनवला तर या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी सोडू शकेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा एक बुलंद आवाज सामान्य जनतेचा, या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा एक बुलंद आवाज या विधानसभेमध्ये जाईल। प्रत्येक प्रश्नांवर त्या ठिकाणी ते विषय मांडून त्या ठिकाणी आवाज उठून त्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम सरकारच्या GRच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न संदेश पारकरांकडून होईल, हा एक प्रचंड आत्मविश्वास जनतेमध्ये आहे आणि म्हणून जनता या सगळ्यांना सातत्यानं कंटाळलेली आहे। गेली 35 वर्ष घराणेशाही जी राणेंची आहे या जिल्ह्यावर आहे, या मतदारसंघावर आहे आणि याच्यातनं कोणताही विकास झालेला नाही। सर्वसामान्य माणूस आजही त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे, त्याला त्या ठिकाणी जो सर्वांगीण जो विकास अपेक्षित आहे, शाश्वत विकास अपेक्षित आहे, कुठलाही विकास हा त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही आणि म्हणून सातत्यानं यांना त्या ठिकाणी या घराणेशाहीला कंटाळून लोक त्या ठिकाणी हा निर्णय लोकांनी ठरवलेला आहे की येणाऱ्या 23 तारीखला या मतदारसंघामध्ये एक वेगळा निकाल या मतदारसंघामध्ये लागेल, एक परिवर्तन त्या ठिकाणी होईल आणि एक राजकीय इतिहास या माझ्या मतदारसंघातील मतदार त्या ठिकाणी सुज्ञ मतदार त्या ठिकाणी घडवतील। नक्कीच, पण तुम्हाला असं वाटतंय की गेल्या 10 वर्षात तुम्हाला इथे काही विकास झालेला दिसतोय की कसं काय, तुम्हाला काय वाटतंय? माझं म्हणण्यापेक्षा तुम्ही जनतेला विचारा। मी तर विरोधी पक्षाचा एक जिल्हा प्रमुख आहे, पण सामान्य जनतेला आपण जर गावोगावी आपण भेटी दिल्या, त्यांना विचारलं तिथला विकास झाला की त्या ठिकाणी लोक निरुत्तर होतात, कुठलाही विकास झालेला नाही। विकासाच्या गोंडस नावाखाली लोकांची दिशाभूल झाली आणि भ्रष्टाचार झालेला आहे। कोट्यवधी रुपयाची विकास कामं ज्याचे नारळ फोडले गेले, वर्क ऑर्डर्स दिल्या गेल्या, पण प्रत्यक्षात कुठलंही काम त्या ठिकाणी सुरू नाही, पण जनतेच्या पैशाची लूट झाली। प्रत्येक 3000 कोटीची कामं जर वर्क ऑर्डर झाली असेल तर 12% म्हणजे जवळजवळ 360 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा या
विकास कामामध्ये झालेला आहे. आणि म्हणून आज कुठलंही घ्या, म्हणजे धरण घ्या, नरडवे असेल, अरुणा असेल, या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना जाऊन आपण विचारा त्यांना न्याय मिळालाय का. धरणाच्या कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला लोकांना विचारा. कुठली निविदामध्ये स्पर्धा झाली, सगळ्या निविदा या मॅनेज झालेल्या आहेत. सगळ्या निविदा या अभाव जादा दराने त्या ठिकाणी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे आणि ह्यांनी स्वतःचं कमिशन आणि टक्केवारी घेतलेली आहे. आणि म्हणून आमदार नितेश राणे यांना कोण आमदार त्या ठिकाणी म्हणत नाही, हा टक्केवारी आणि कमिशन घेणारा एक भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हा जनतेबद्दल त्यांचं नातं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक कामामध्ये कसा पैसा मिळेल एवढंच काय साहेब मी आपल्याला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक गडकिल्ले उभे केले. जवळजवळ 350 वर्षापेक्षा अधिकचा काळ त्या गडकिल्ल्याला झाला. समुद्रामध्ये मालवणचा किल्ला आहे, सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्गचा किल्ला सुद्धा समुद्रामध्ये आहे. एवढ्या मोठ्या लाटा वादळं इतक्या अनेक वर्षामध्ये झाली, पण एक साधा बुरुज ढासळलेला नाही, एक चिरा कोसळलेला नाही. हे त्यावेळी त्यांनी केलेलं उभं केलेलं काम आजही ताटमानेनं छत्रपतींचा इतिहासाची साक्ष देणारा किल्ले, गडकिल्ले आज उभे आहे. पण कालच्या नौदलाच्या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि 8 महिन्यामध्ये त्या पुतळ्याची विटंबना झाली, स्मारक त्या ठिकाणी कोसळलं. हा छत्रपतींचा जो अपमान झालेला आहे, ज्या पद्धतीनं छत्रपतींना लोक त्या ठिकाणी एक राजा, जाणता राजा म्हणून त्यांच्याकडे पाहतात, त्या राजाची त्यांच्या स्मारकाची विटंबना अशा पद्धतीनं करायची आणि 36 कोटी रुपये खर्च करून ज्यावेळी हा पुतळा पडला, चौकशी झाली, मूर्तिकार आणि ठेकेदाराला जेव्हा पकडलं आणि त्याची चौकशी झाली तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की मला फक्त 26 लाख रुपये मिळालेले आहेत. आणि 26 लाख रुपये कुठे आणि त्याच्यावर झालेला 36 कोटी रुपये खर्च, म्हणजे केवढा मोठा भ्रष्टाचार. म्हणजे भ्रष्टाचार करत असताना यांनी आराध्य दैवतही सोडली नाहीत, महापुरुषही सोडले नाहीत, राष्ट्रपुरुषही सोडलेले नाहीत. यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं भारतरत्न आहे, या देशाची घटना ज्यांनी लिहिली यांच्याबद्दल सगळ्याच समाजाला आदर आहे. पण या नितेश राणेने समाज कल्याणाच्या मार्फत यांच्या निधीतनं जवळजवळ 7.5 कोटी रुपयाचा निधी, याच्यामध्ये फक्त 1.5 कोटी रुपयाचं काम झालं, 6 कोटी रुपयाचा निधी हा त्यांनी भ्रष्टाचार करून खाल्लेला आहे. आपण बघा प्रत्येक गावामध्ये बेंचेस उभारले आहेत, त्याच्यामध्ये त्या बेंचनं आता गंज पकडलेला आहे. 2 महिने सुद्धा ते बेंच लावून झालेले नाही. खरं तर त्या बेंचवर 3,000 रुपयाचं सुद्धा किमतीचं बाकडं नाही, पण त्याच्यावर 12,500 रुपये खर्च घातले एका बाकडावर. आणि मी मगाशी म्हणालो 7.5 कोटीमध्ये फक्त 1.5 कोटी रुपयाचं काम झालं, 6 कोटीचा भ्रष्टाचार झाला. सोलर बसवायचे होते, व्यायामशाळा करायच्या होत्या. काय दर्जा आहे त्या कामाचा, निकृष्ट दर्जाची काम आहे. बेंचेसला गंज पकडलेली आहेत, कोटेड असले पाहिजेत. आणि 3,000 रुपयाची किमतीची बेंच, एका बेंचमध्ये 8,500 ते 9,000 रुपये एक त्या ठिकाणी खाल्लेले आहे. आणि वर काय लिहिलंय की आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून. माझं तर म्हणणं आहे त्याच्यावर लिहिलं पाहिजे होतं आमदार नितेश राणे यांच्या भ्रष्टाचारातून. ही वस्तुस्थिती आहे. हा खरा विकास आहे. म्हणजे हा विकासाच्या नावाखाली हा भ्रष्टाचार. म्हणजे या सगळ्या गोष्टीला जनता आता कंटाळलेली आहे. लोकांच्या लक्षात आलेलं आहे की 10 वर्षामध्ये आपल्याची फसवणूक झाली आणि म्हणून आता या लोकांना बदलून योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी हे आमदारकीचं पद दिलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सत्तेचे अधिकार येतील. सर्वसामान्य माणसाला ज्या मनामध्ये ज्याचा विकास आहे त्यांच्यामध्ये त्यांना जे अधिकार आहे हे अधिकार संदेश पारकरांना त्या ठिकाणी मिळावे, अशा प्रकारची जनतेची त्या ठिकाणी इच्छा आहे. आज मला सांगा या जिल्ह्यामध्ये अनेक घटक आहेत. कोणकोणते? या ठिकाणी या देवगड तालुक्यामध्ये प्रामुख्याने मच्छीमार आहे. या मतदारसंघामध्ये शेतकरी आहे जो भात पीक घेतो, जो फळ बागायतदार आहे, आंबा काजू उत्पादक आहे, सुपारी नारळ अशा प्रकारची अनेक उत्पादनं शेतकरी घेतो. मला सांगा मच्छीमार असेल, शेतकरी असेल, या जिल्ह्यामध्ये त्यांना काय त्या ठिकाणी फायदा होतो? त्यांच्या शेतीच्या मालाला कुठे हमीभाव मिळतो, कुठं त्यांना नैसर्गिक आपत्ती येते, कुठे नुकसान भरपाई मिळते, कुठं त्यांना अनुदान मिळतं? कुठेही त्या ठिकाणी शासनाची मदत होत नाही. आणि हे जिल्ह्यामध्येच आहे. महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये कापूस पिकतो, तिथं कापसाला नुकसान झालं की तिथल्या शेतकऱ्यांना तिथले राज्यकर्ते अनुदान मिळवून देतात, नुकसान भरपाई देतात, हमीभाव देतात. नाशिकमध्ये त्या परिसरामध्ये कांदा पिकतो, कांद्याचे भाव त्या ठिकाणी जर समजा जरा वर खाली झाले किंवा त्या ठिकाणी त्या उत्पादकांना नुकसान झालं शेतकऱ्यांना, लगेच शासन त्यांना त्या ठिकाणी मदत करते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण गेलात, ऊस उत्पादक आहे, त्यांना त्या ठिकाणी फार मोठं हमीभाव मिळतो, नुकसान भरपाई मिळते, अनुदान मिळतं.
सगळ्या बाजूनं त्यांना त्या ठिकाणी ताकद मिळते. पण माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जे भाताचं पीक घेत आहे, काजू, सुपारी, आंबा सगळ्या प्रकारची, त्यांना कुठलीही मदत याच्यामध्ये ना नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळते, ना हमीभाव मिळतो, ना अनुदान मिळतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातला व्यापारी वर्ग आहे, या जिल्ह्यातला नोकरदार आहे, या जिल्ह्यातले अनेक असे घटक आहेत की त्यांचं जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे आणि त्यांच्या जीवावर, त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या कर्तृत्वावर हा जिल्हा घडलेला आहे. पण अशा सगळ्या घटकांना त्या ठिकाणी कुठलाही न्याय मिळत नाही. दुसरीकडे काय, अनेक समाज आहे, म्हणजे मराठा समाज आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते आंदोलन करतायत. पण त्या मराठा समाजाला आजही या सरकारने आरक्षण दिलेलं नाही. आश्वासनं दिली. ओबीसी समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं, त्यांना आरक्षण दिलं नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं, त्यांना आरक्षण दिलं नाही. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं, त्यांना आरक्षण दिलं नाही. दलित समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं, दलित समाजाला दिलं नाही. आणि म्हणून कुठलाही समाज या सरकारवर त्या ठिकाणी समाधानी नाही. आणि या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांचा धडा शिकवण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी तो जो मतदार आहे, सुज्ञ मतदार, हा त्या ठिकाणी सज्ज झालेला आहे. आणि म्हणून पराभव हा या महाराष्ट्रामध्ये या महायुतीचा त्या ठिकाणी होणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येणार आहे. पुन्हा एकदा या राज्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे परत एकदा मुख्यमंत्री होणार आहे. आणि मग खऱ्या अर्थाने कोकणचा, या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून जेव्हा सरकार येणार आहे त्यावेळी या मतदारसंघातले किंवा या जिल्ह्यातले तिन्ही आमदार या ठिकाणी निवडून आणणं आणि त्यांना विधानसभेत पाठवणं हे जनतेचं आणि मतदारांचं प्रमुख कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य किंवा ती जबाबदारी हे मतदार त्या ठिकाणी निभावतील. आणि माझी जी मागणी आहे माननीय उद्धव साहेबांकडे की या कोकणासाठी विशेषतः एक 50,000 कोटीचं पॅकेज आपण या कोकणासाठी द्यावं, ज्याच्यातनं या जिल्ह्यामधल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, हे माझ्या जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी व्हावं. आणि जे काही मोठं जे काम आहे, म्हणजे जो शाश्वत विकास मी आपल्याला म्हणतो, हा विकास सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्येच किंवा या माझ्या कोकणामध्ये व्हावा. कारण आज शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी लोकांना पुणा, मुंबई अशा गोवा अशा मोठ्या शहराकडे जावं लागतं. रोजगारासाठी सुद्धा तीच परिस्थिती आहे, मोठ्या शहरामध्ये जावं लागतं. आज माझ्या जिल्ह्यातले अनेक तरुण बेरोजगार हे गोव्यामध्ये त्या ठिकाणी हॉटेलमध्ये नोकरी करतात, मुंबई, पुणा, ठाण्यामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिसला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही जी सगळी माझी कोकणची जी बेकार म्हणजे बेरोजगार असलेली जी मुलं आहेत, बेकार याचा अर्थ बेकारी न असलेली, बेरोजगार असलेली मुलं आहेत, या मुलांना जर माझ्या जिल्ह्यामध्ये जर त्यांच्या रोजगाराची व्यवस्था झाली तर ते या जिल्ह्यामध्येच राहतील आणि या जिल्ह्याची त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राहून जिल्ह्याची सेवा करून या जिल्ह्याची प्रगती करतील. खरं तर एक शेवटचा मुद्दा आपल्यासमोर घेतो आणि मी आपल्याला म्हणजे कारण माझा जिल्हा हा पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आर्थिक समृद्धी येऊ शकते, रोजगार उभा होऊ शकतो. कारण पर्यटनाला पूरक अशा प्रकारचा हा जिल्हा आहे. म्हणजे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले अनेक गडकिल्ले आहेत, अनेक प्राचीन प्रत्येक गावामध्ये मंदिरं आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत, कुणकेश्वर असेल, देवगडचं, आंगणेवाडी असेल, मालवणचं, अशी अनेक तीर्थक्षेत्र ही माझ्या जिल्ह्यामध्ये आहेत. समुद्रकिनारा 110 किलोमीटरचा हा समुद्रकिनारा माझ्या जिल्ह्याला लाभलेला आहे. अनेक सुंदर खाड्या, ज्या खाड्यामध्ये त्या ठिकाणी पर्यटन डेव्हलप होऊ शकतं, अशा पद्धतीनं खाड्या आहेत. निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आणि म्हणून सगळंच या ठिकाणी म्हणजे खाद्यसंस्कृती आहे, फळफळावळ आहे, इथलं आंबा, काजू, जे काही सगळी उत्पादनं आहेत. आणि म्हणून या सगळ्याच्या जोरावर जर आपण त्याला जर डेव्हलपमेंट आपण त्याला विकसित केलं तर पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणि रोजगार या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकतो. निसर्ग सौंदर्य अबाधित राहून पर्यावरणाला घातक असणारे प्रकल्प न आणता पर्यावरणाला पूरक असणारे जर व्यवसाय आपण निर्माण केले तर या जिल्ह्यामधली माझी जी जिल्ह्याची जी क्षमता आहे पर्यटनाच्या दृष्टीनं, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं, आपल्या या सिंधुदुर्गाच्या नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीनं फार मोठं काम, व्यापक काम या ठिकाणी उभं राहू शकतं. पण गेल्या 35 वर्षामध्ये माझ्या या जिल्ह्यातल्या भोळ्या बाबड्या जनतेने ज्या लोकांकडे सत्ता दिली, ज्या लोकांकडे सातत्यानं पदं दिली, आमदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, खासदार केलं, मुलाला आमदार केलं, केंद्राचं उद्योगमंत्रीपद दिलं, पण एकही कारखाना या जिल्ह्यामध्ये उभा राहू शकला नाही. जर ते कारखाने 2.5 वर्षाच्या काळामध्ये ते मंत्री होते केंद्रातले, जर त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या 5,000 तरुणांना रोजगार निर्माण करण्यासारखे कारखाने उभे करू शकले असते तर या जिल्ह्यातल्या 5,000 लोकांची घरं, कुटुंब ही आर्थिक सक्षम झाली असती, त्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार मिळाला असता.
पण या लोकांना स्वतःच्या स्वार्थापुढे काही त्या ठिकाणी दिसलेलं नाही आणि म्हणून 35 वर्ष सत्ता देऊन सुद्धा हे त्या ठिकाणी विकास करू शकले नाही. आजही त्यांना त्यांच्याच कुटुंबाला या आमदार पाहिजेत, त्यांच्याच कुटुंबाला खासदारकी पाहिजे, सगळं जे काय पाहिजे ते त्यांनाच पाहिजे, दुसऱ्याला कोणाला त्या ठिकाणी मिळू नये अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून आज इतका स्वार्थ आहे. ज्या भाजपने त्यांना मोठं केलं त्या भाजप सोडून सुद्धा ते आता शिंदे गटामध्ये गेले. म्हणजे आमदार होण्याकरता स्वतःच्या मुलाला आमदारकी मिळायला पाहिजे. जर कदाचित त्यांना तिसरं अपत्य असतं राणेंना, तर कदाचित दीपक केसरकरांना सुद्धा त्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये तिकीट मिळालं नसतं. ही वस्तुस्थिती आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जरी किती त्या ठिकाणी राणे भाजप आणि राणे समर्थकांमुळे या जिल्ह्यातली भाजप ही त्या ठिकाणी भाजप खुंटलेली आहे. भाजप हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी गेलेला आहे. आणि म्हणून मूळ भाजप आणि राणे समर्थक याच्यामध्ये भाजपने त्या ठिकाणी अंतर ठेवलेलं आहे. कारण कोकणामध्ये एकच आमदार भाजपचा निवडून आला होता, तो राणे भाजपचा निवडून आला होता, तो नितेश राणे. पण सत्ता येऊन सुद्धा त्याला मंत्रिपद त्या ठिकाणी दिलेलं नाही. स्वतःला ते कर्तृत्वान समजतात, स्वतःला ते हिंदू नेता समजतात. जर तुमची पार्टीमध्ये क्षमता असती तर गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा सरकार आलं त्यावेळी या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं असतं. पण तुम्हाला केलं नाही, पार्टीनं रवी चव्हाणनं केलं. म्हणजे तुमच्यावर पार्टीचा विश्वास त्या ठिकाणी नाही. आज मला सांगा, केंद्रामधनं खासदार नारायण राणे निवडून आले, का नाही ते मंत्री होऊ शकले? कारण पक्षाचा विश्वास जो आहे हा विश्वास त्यांच्यावर नाही. त्यांच्या रक्तामध्ये बेईमानी आहे. त्यांचा DNA हा जो आहे हा बेईमानीचा आहे. आणि त्यामुळे मूळ भाजप हे राणेंपासून, राणे समर्थकांपासून, राणे भाजपपासून अंतर ठेवून आहे. आणि त्यामुळे त्यांना कधीही त्या ठिकाणी मंत्रिपद किंवा असं त्यांना मूळ ते भाजपचे आहेत ते कधीही समजणार नाही. कधीही त्या ठिकाणी यांना जर स्वार्थ यांचा पूर्ण नाही झाला तरी पक्ष सोडून कधीही भाजपला शिवाय देऊन त्या ठिकाणी दुसरं घर, दुसरी चूल मांडू शकतात. याच्याबद्दल भाजपला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी चा विकास हा त्या ठिकाणी खुंटलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये ज्या राणेंना मोठं करून भाजप वाढेल अशा पद्धतीनं त्यांना ताकद दिली होती. पण त्याच राणेंनी भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विकास खुंटलेला आहे. आणि राणे भाजप आणि राणे समर्थक हा मात्र या जिल्ह्यामध्ये फोपावलेले. भाई, पण तुमच्या पाठीशी मुसलमान वर्ग कितीच आहे, काय सांगाल? माझ्या मागे या मतदारसंघातली संपूर्ण जनता सगळ्या ताकदीनिशी पाठीमागे खंबीरपणानं उभे आहे. मुस्लिम समाज काय, दलित समाज काय, मराठा समाज काय, OBC समाज काय, जो सगळा समाज आणि जे सगळे घटक आहे हे सगळे 100% माझ्या पाठीमागे खंबीरपणानं उभे आहेत. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, 20 तारीखला भरभरून मतदान हे प्रत्येक मतदान केंद्रावर महाविकास आघाडीला, शिवसेनेला पर्यायानं संदेश पाठवणं होईल. आणि या 23 तारीखला विजयाचा गुलाल जो आहे तो विजयाचा गुलाल शिवसेना आणि महाविकास आघाडी जनतेच्या प्रेमावर, जनतेच्या विश्वासावर, जनतेच्या आशीर्वादावर आणि जनतेच्या पाठबळावर आम्ही हा विजय या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी हा विजय हा शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा या मतदारसंघावर त्या ठिकाणी राहील. उद्धव ठाकरेंनी जो आपल्याला विश्वास आपल्यावर जो टाकलेला आहे तो कशा प्रकारे आपण सार्थकी लावाल? खरं तर उद्धव साहेब हे शिवसेनेचे या राज्याचे पक्षप्रमुख आहेत, शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तर खरी माझ्यावर पहिल्यांदा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. आणि या जिल्ह्यामध्ये तुम्ही संघटन उभं करा, शिवसेना उभी करा, हा एक विश्वास त्यांनी पहिल्यांदा व्यक्त केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवून ही शिवसेनेची अधिकृत उमेदवारी AB फॉर्म दिला. आणि हा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकलेला आहे. मागच्या वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आणि आता दुसरी जबाबदारी त्यांनी विधानसभेचा उमेदवार, शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. मी सगळ्या शिवसैनिकांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक संघपणे त्या ठिकाणी घेऊन, सगळ्यांनाच एक संघ घेऊन, जनतेचा आशीर्वाद घेऊन उद्धवजींनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे हा विश्वास येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी सार्थ ठरवीन जनतेच्या विश्वासावर. आणि एक वेगळा इतिहास, एक वेगळा निकाल या मतदारसंघामध्ये आपल्याला या विजयाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. पक्ष उमेदवार नवाज खानी हे जे मुसलमानांचे उमेदवार काही ठिकाणी जाऊन वक्तव्य करतात त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर हे नितेश राणेंचा पराभव होणार आहे हे नितेश राणेंना माहीत आहे. त्यामुळे संदेश पायकरांना पडणारी मतं ह्या मतांची विभागणी व्हावी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हा मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. पण माझा मुस्लिम मतदार जो आहे या जिल्ह्यातला, या मतदारसंघातला हा सुज्ञ आहे. त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये संदेश पायकरांनाच मतदान करणार ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरं, माझ्या नावामध्ये साम्य असणारा सुद्धा एक उमेदवार हा नितेश राणेंनी उभा केलेला आहे. म्हणजे
जसं लोकसभेला खासदार विनायक राऊतांच्या समोर सुद्धा एक विनायक राऊत नावाचा उमेदवार दिला होता आणि त्यांनी काही मतं खाल्ली होती आणि म्हणून त्या ठिकाणी नितेश नारायण राणेंचा विजय लोकसभेला झाला होता. तसंच त्यांनी या मतदारसंघामध्ये हे जे काही स्टंट आहेत, ही जे काय कुटील नीती आहे किंवा मतांचं विभाजन व्हावं म्हणून हा जो सगळा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी संदेश पारकर या नावाची धास्ती आहे. पराभव त्यांच्या समोर नजरेसमोर त्यांना दिसतोय, आपण पराभूत होणार आणि म्हणून कुठंतरी जर मतांचं विभाजन झालं तर कुठं जर माझा शाहिस्तेखान होईल, कुठंतरी म्हणजे जीवावरचं बोटावर निभवेल अशा पद्धतीनं त्यांचा प्रयत्न आहे. पण माझ्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. नितेश राणेंचा पराभव काही त्यांनी करू, त्यांचा पराभव हा त्या ठिकाणी निश्चित आहे. इथली जनता परिवर्तनाच्या दिशेनं आहे आणि एक संधी, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आवाज बुलंद व्हावा म्हणून त्या ठिकाणी संदेश पारकरांच्या माध्यमातून एक संधी संदेश पारकरांना देतील आणि या भागाचा एक आमदार म्हणून मला त्या ठिकाणी निवडून देतील. कारण हे मला जनतेच्या, मी जेव्हा भेटीगाठी घेतोय, लोकांना भेटतोय, लोकांचा जो उत्साह आहे, लोकांचा जो मला मिळणारा पाठिंबा आहे, या सगळ्या आशीर्वादातूनच मला हे त्या ठिकाणी दिसतं आहे. म्हणून 23 तारीखला कुठल्याही परिस्थितीमध्ये काही करू, त्यांनी भय निर्माण करू, दहशत निर्माण करू, काही प्रलोभनं देऊ, अभिषेक करू दाखवू, कुठं त्या ठिकाणी पैशाचं वाटप करू, हे सगळं जरी झालं तरी लोक त्या ठिकाणी लोकांनी निर्णय केलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नितेश राणेंना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये दाखवल्याशिवाय इथली जनता ही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये नितेश राणेंचा पराभव हा निश्चित आहे. जाता जाता शेवटचा एक प्रश्न, किती हजाराच्या मताधिक्याने आपण निवडून याल असं तुम्हाला? ज्यावेळी पहिली पत्रकार परिषद झाली त्यावेळी मी सांगितलं होतं जवळजवळ 21,000च्या मताधिक्यानं मी या मतदारसंघामधनं निवडून येणार आहे हे मी सांगितलं होतं. पण त्याचवेळी पत्रकार सांगत होते की नितेश राणेंची लोक सांगतायत की आम्ही 1,00,000च्या मताधिक्यानं निवडून येणार. नंतर जेव्हा माझी प्रेस झाली तेव्हा ते म्हणाले की मी 60,000च्या मताधिक्यानं निवडून येणार. आता ते निवडून येणाऱ्याच्या विषयातच नाही आहे, किती मतांनी पराभूत होत आहेत याच्या आकडेवारीमध्ये ते गुंतलेले आहेत आणि म्हणून कुठंतरी मतांची विभागणी व्हावी आणि कुठंतरी मला त्याचा थोडा फायदा व्हावा नितेश राणेंना, असं नितेश राणेंना वाटतंय. पण हे हा त्यांचा एक म्हणजे मूर्खपणा आहे. आजपर्यंतच हे सगळं चाललं, आता या पुढच्या काळामध्ये हे काही चालणार नाही. लोक यांच्या कशाही कुठल्याही आमिषाला, दहशतवादाला, कुठल्याही पैशाच्या वाटपाला सुद्धा बळी पडणार नाहीत. कारण जनतेचा उद्रेक आहे, हा उद्रेक भल्याभल्यानं त्यांचा पराभव करतो. आजपर्यंत लोकशाहीचा इतिहास आहे आणि हा इतिहास या मतदारसंघामध्ये घडणार आहे. नक्कीच. तर हे आता आपल्यासोबत होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर भाई. तर कोकण साथ लाईव्हसाठी नागेश दुखंडे, देवगड. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्हचं YouTube चॅनल.